Hello students, welcome to new session. Today we start the next chapter, mathematical induction and binomial theorem. Okay. So in this chapter we see today first point, principle of mathematical induction. And principle of mathematical induction conclude 4 steps, or it may follow the 4 steps. So step 1, to prove P of n is true for n is equal to k. P of n is given statement, mathematical statement. So we have to prove the result or statement is true for n is equal to 1. So step second, to assume P of n is true for n is equal to k. That means we have given the mathematical statement. Assume that this statement is true for the value n is equal to k. Step 3, to prove that P of n is true for n is equal to k plus 1. That means we assume the result is true for n is equal to k, and after that we prove the result is true for n equal to k plus 1. This is step 3. And we prove step 1, step 2, step 3. From this we write that P of n is true for all n belongs to n. If step 1, step 2, step 3 holds, then we write P of n is true for all value of n. Clear? बघा आपल्याला काय दिलं आहे, प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन दिलेलं आहे. इथे मी राईट केलं आहे. तुम्ही इथे मी काय करतो, फक्त एक्सप्लेन करतोय. बघा प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शनच्या 4 स्टेप दिलेले आपल्याला. सो स्टेप 1 काय सांगितलंय, रिझल्ट प्रूव्ह करा n इज इक्वल टू 1 साठी. मॅथमॅटिकल स्टेटमेंट दिला जाणार आहे किंवा मॅथमॅटिकल स्टेटमेंट दिले जाणार आहे, इक्वेशन किंवा स्टेटमेंट्स. तर त्यामध्ये स्टेप 1 असणार आहे, रिझल्ट प्रूव्ह करायचं तुम्हाला n इक्वल टू 1 साठी. स्टेप 1. स्टेप 2, अज्यूम करायचं आहे की तुमचं दिलेलं मॅथमॅटिकल स्टेटमेंट और रिझल्ट और इक्वेशन n इज इक्वल टू k साठी ट्रू आहे. आणि त्यानंतर यावरनं स्टेप 3 प्रूव्ह करायची आहे, n इज इक्वल टू k प्लस 1 साठी दिलेलं मॅथमॅटिकल स्टेटमेंट और इक्वेशन और रिझल्ट ट्रू आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आणि स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 प्रूव्ह केल्यानंतर लास्ट स्टेटमेंट असणार आहे की तुमच्या मॅथमॅटिकल इंडक्शनने तुमचं दिलेलं स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ n. ओके, क्लिअर? आता आपण काय करूया, याच्यावरचे एक्झाम्पल्सला सुरुवात करूया. सो एक्झाम्पल फर्स्ट. First example, by mathematical induction prove that 1 plus 2 plus 3 plus so on plus n equal to n time n plus 1 upon 2. या प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शनचा यूज करून हे स्टेटमेंट काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिल्यांदा मी स्टेप 1 अप्लाय करतो. स्टेप 1 काय सांगितलेली आहे, रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1 साठी प्रूव्ह करा. मग काय मी LHS आणि RHS यांचे काय घेतो, मी n इज इक्वल टू 1 साठी रिझल्ट प्रूव्ह करतो. सो सोल्युशन, स्टेप 1. स्टेप 1 मध्ये स्टेप 1 काय, फॉर n इज इक्वल टू 1 ही स्टेप दिलेली आपल्याला. इथे काय करतो मी, इथे RHS इथे n इज इक्वल टू 1 व्हॅल्यू पुटअप करतो मी. RHS काय दिले, n इंटू n प्लस 1 अपॉन 2. इथे n ची व्हॅल्यू 1 पुट करा. 1 इंटू 1 प्लस 1 अपॉन 2. 1 plus 1, 2. 1 into 2 upon 2. 2 get cancelled. What is remaining here? 1. आणि LHS. LHS ला काय करायचं आपल्याला, फर्स्ट n टर्मची ॲडिशन घ्यायची आहे. n इज इक्वल टू काय, 1. म्हणजे फर्स्ट टर्मची ॲडिशन, फर्स्ट टर्म काय 1. बघा LHS इक्वल टू RHS. याचा अर्थ काय होतोय, स्टेप 1 होल्ड झाली तुमची. मग काय म्हणणार इथे आपण, सो देअरफॉर रिझल्ट is true for n is equal to 1.
रिझल्ट किंवा स्टेटमेंट पी ऑफ एन इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू 1. या स्टेटमेंटला तुम्ही पी ऑफ एन म्हणू शकता. पी ऑफ एन इक्वल टू धिस. स्टेप 1 आपला होल्ड झाली आहे. परत रिपीट करतो मी. काय घेतलं आपण? रिझल्ट प्रूव्ह करायचा होता आपल्याला एन इज इक्वल टू 1 साठी. मग पहिल्यांदा आपण RHS घेतली. RHS काय होती? एन इंटू एन प्लस 1 अपॉन 2. इथे एनची व्हॅल्यू 1 पुटअप केली आहे. पुटअप केल्यानंतर सिम्प्लिफाय केलं. किती भेटले आपल्याला RHS? 1. आणि LHS 1 आहे. फर्स्ट एन टर्मची ॲडिशन आहे. मग फर्स्ट टर्मची ॲडिशन फर्स्ट टर्मच असणार आहे. सो LHS इक्वल टू RHS. स्टेप 1 काय झाली आपल्याला? प्रूव्ह झाली आहे. आता स्टेप सेकंड काय सांगितलंय? अज्युम दॅट रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के. मग अज्युम करूया. स्टेप सेकंड काय म्हणतो मी? अज्युम रिझल्ट इज ट्रू फॉर एन इक्वल टू के. हे तुमचं दिलेलं मॅथमॅटिकल स्टेटमेंट हे एन इज इक्वल टू के साठी काय प्रूव्ह आहे हे अजून करायचं आहे. मग एनची व्हॅल्यू काय करा? के पुटअप करा. म्हणजे काय भेटते तुम्हाला इक्वेशन? 1 + 2 + 3 + सो ऑन प्लस के इक्वल टू के टाइम के प्लस 1 अपॉन 2. इक्वेशन फर्स्ट. म्हणजे हा तुमचा रिझल्ट के व्हॅल्यूसाठी काय ट्रू आहे असं अजून केलं आपण. मग आता स्टेप 3 प्रूव्ह करायची स्टेप 2 वरनं. आणि स्टेप 3 काय? टू प्रूव्ह दॅट पी ऑफ एन इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के प्लस 1. मग मी स्टेप 3 घेतो. स्टेप 3 काय करतो? जे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे तिथं एनची व्हॅल्यू काय करतो तुम्ही? के पुटअप करायचं. म्हणजे आपल्याला स्टेप 3 काय प्रूव्ह करायचं आहे? इथे तुम्ही प्रूव्ह रिझल्ट इज ट्रू फॉर एन इक्वल टू के प्लस 1. यासाठी रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे एक्झॅक्टली प्रूव्ह काय करायचं आपल्याला? 1 + 2 + 3 + सो ऑन प्लस के प्लस 1 इक्वल टू के प्लस 1 के प्लस 2 अपॉन 2. बघा हे रिझल्ट प्रूव्ह करायचं आपल्याला. रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के प्लस 1 यासाठी प्रूव्ह करायचं होता. म्हणजे एनची व्हॅल्यू आपण के प्लस 1 पुट केली आहे. हे स्टेटमेंट भेटलंय आणि हे स्टेटमेंट आपल्याला स्टेप 3 मध्ये काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. मग मी LHS घेतो आणि LHS वरनं RHS बोथ काय करतो मी? प्रूव्ह करतो इथे. ओके. LHS घेऊया आपण पहिल्यांदा. LHS काय? 1 + 2 + 3 + सो ऑन के प्लस 1. LHS घेतो. आफ्टर दॅट RHS. मग LHS मध्ये मी 1 + 2 + 3 + सो ऑन प्लस के प्लस 1. क्लिअर? ही सिक्वेन्स मी ॲज इट इज लिहितो. 1 + 2 + 3 + सो ऑन प्लस के प्लस 1. सिक्वेन्स तर तीच आहे. फक्त के प्लस 1च्या अगोदरची टर्म के. बघा 3च्या अगोदरची टर्म काय? 2च्या अगोदरची टर्म 1. प्रिव्हियस टर्म 3ची प्रिव्हियस टर्म 2ची प्रिव्हियस टर्म 1. म्हणजे एक्झॅक्टली काय होत आहे? 1 मायनस होत आहे. मग के प्लस 1 होता. के प्लस 1च्या प्रिव्हियस टर्म कोणती आहे? के. -1 केला येत नाही फक्त. आली आहे. पण इक्वेशन फर्स्ट वरनं 1 + 2 + 3 + सो ऑन केची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. काय ती? के इंटू के प्लस 1 अपॉन 2. पुटअप करूया इथे आपण. मग ती पुटअप करतो मी. सो इक्वल टू 1 + 2 + 3 + सो ऑन याची व्हॅल्यू पुटअप करायची. काय आपल्याला तिथे? के इंटू के प्लस 1 अपॉन 2 प्लस के प्लस 1. केली व्हॅल्यू पुटअप फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. बघा इक्वेशन फर्स्ट वरनं भेटलं आपल्याला हे. बघा या दोन्ही टर्ममध्ये के प्लस 1 कॉमन आहे. तो मी सेपरेट घेतो. सो के प्लस 1 कॉमन होतो, सेपरेट घेतला. काय उरलं इथे? के अपॉन 2 + 1. आलंय ब्रॅकेटमध्ये एवढं उरलंय. यांची ॲडिशन घेऊया. ॲडिशन करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय भेटलंय? के प्लस 1 के प्लस 2 अपॉन 2. म्हणजेच काय? के प्लस 1 के प्लस 2 अपॉन 2. ही भेटली आपल्याला LHS. आता या LHS नंतर मी काय करतो? RHS घेतो. बघा आली एक्झॅक्टली RHS भेटली आपल्याला. क्लिअर? आणि ह्या RHS कशावर आणायची आहे? एन इंटू एन प्लस 1 अपॉन 2. इथे एनची व्हॅल्यू काय पुटअप करायची आपल्याला? के प्लस 1 पुटअप करायची आहे. मग RHS इज इक्वल टू बघा एन इज इक्वल टू काय होता? एन इंटू एन प्लस 1. तिथे मी के प्लस 1 पुट केलाय. सो के प्लस 1 के प्लस 2 अपॉन 2. बघा LHS आणि RHS सेम आलेले आहेत.
म्हणजे हा रिझल्ट काय झालाय, होल्ड झालाय फॉर एन इज इक्वल टू के प्लस 1 साठी. हे क्लिअर आलं. इक्वल टू मग काय म्हणणार, रिझल्ट इज ट्रू फॉर एन इक्वल टू के प्लस 1. रिझल्ट एन इज इक्वल टू के प्लस 1 साठी प्रूव्ह असेल तर फ्रॉम स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन नॅचरल नंबर. ओके क्लिअर इथपर्यंत. काय सांगितलं होतं आपल्याला स्टेटमेंट प्रूव्ह करायला, 1 + 2 + 3 + सो ऑन प्लस एन इक्वल टू एन टाइम एन प्लस 1/2 हा रिझल्ट प्रूव्ह करायला सांगितलेला होता आपल्याला बाय मॅथमॅटिकल इंडक्शनने. आणि मॅथमॅटिकल इंडक्शनच्या स्टेप काय होत्या, रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू 1 साठी प्रूव्ह करायचं होतं. त्यानंतर अज्युम करायचं होतं एन इज इक्वल टू के साठी. स्टेप 3 होती एन इज इक्वल टू के प्लस 1 साठी रिझल्ट प्रूव्ह करायचा होता. मग स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 प्रूव्ह झाल्या तर आपण स्टेप 4 लिहिणार होतो. काय, बाय मॅथमॅटिकल इंडक्शन रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू एन बिलॉंग्स टू एन. क्लिअर. मग मी रिपीट करतो, हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. मग आपण स्टेप 1 मध्ये एन इज इक्वल टू 1 साठी हे स्टेटमेंट प्रूव्ह केलंय बघा. LHS आणि RHS आपल्याला 1 सापडले. LHS इक्वल टू RHS असेल तर रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के एन इज इक्वल टू 1. त्यानंतर स्टेप 2 काय होती, अज्युम करायचं होतं रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के. बर, मग एनची व्हॅल्यू काय केली आपण, के पुटअप केली आहे. इक्वेशन फर्स्ट लिहिलंय आपण. त्यानंतर स्टेप 3 होती, काय करायचं होतं आपल्याला, प्रूव्ह करायचं होतं रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के प्लस 1. म्हणजे एक्झॅक्टली काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, 1 + 2 + 3 + सो ऑन के प्लस 1 इक्वल टू के प्लस 1 के प्लस 2/2 हे प्रूव्ह करायचं होतं. मग आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला जे स्टेटमेंट दिलं होतं त्या स्टेटमेंटची मी LHS घेतली आणि त्या LHS मध्ये एनची व्हॅल्यू मी के प्लस 1 पुटअप केली. बघा 1 + 2 + 3 + सो ऑन एन होता, एनची व्हॅल्यू काय केली मी, के पुटअप केली. के प्लस 1 पुटअप केली. आता पुटअप केल्यानंतर सिक्वेन्स काय भेटली आपल्याला, 1 + 2 + 3 + सो ऑन + के प्लस 1 ही सिक्वेन्स भेटली आहे आणि त्यांची ॲडिशन आहे. बरोबर. आता इक्वेशन फर्स्ट वरनं 1 + 2 + 3 + सो ऑन के ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय, ती के प्लस 1/2 इथे पुटअप केली आणि सिम्प्लिफाय केलं आपण. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटलं आपल्याला, के प्लस 1 के प्लस 2/2 हे भेटलं. ही आहे तुमची LHS. आता RHS काय होती, एन इंटू एन प्लस 1/2. इथे आपण एनची व्हॅल्यू काय पुटअप केली आहे, के प्लस 1 पुटअप केली. पुटअप केल्यानंतर इक्वेशन काय आलंय, के प्लस 1 के प्लस 2/2. सो LHS इक्वल टू RHS हे भेटलं आपल्याला. सो काय म्हणणार इथे आपण, रिझल्ट इज ट्रू फॉर एन इक्वल टू के प्लस 1. आणि झाल्यानंतर स्टेप 4, ते स्टेप 4 मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये सेम असणार आहे प्रत्येक एक्झाम्पलसाठी. होल्ड असेल तर, प्रूव्ह होत असेल तर. आणि ते स्टेप 4 काय आहे, सो रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल एन, म्हणजे एन व्हॅल्यूसाठी काय असणार आहे, ते प्रूव्ह असणार आहे. सो यानंतर आपण स्टेप 4 लिहिणार काय, रिझल्ट इज ट्रू फॉर, सो स्टेप 4 रिझल्ट इज ट्रू फॉर all value of n belongs to n. all value of n यासाठी हे रिझल्ट काय आहे, प्रूव्ह आहे. म्हणजे हेन्स दी प्रूफ, हे आपण काय केलं, मॅथमॅटिकल इंडक्शनने प्रूव्ह केलंय. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल, बाय मॅथमॅटिकल इंडक्शन प्रूव्ह दॅट 1 × 3 + 2 × 5 + 3 × 7 + सो ऑन n × 2n + 1 इक्वल टू n/6 × n + 1 × 4n + 5 हे प्रूव्ह करायचं आपल्याला बाय मॅथमॅटिकल इंडक्शनने. मग आपल्याला स्टेप 1 हे रिझल्ट प्रूव्ह करायचं आहे n इज इक्वल टू 1 साठी. इकडे n टर्मची ॲडिशन आणि ही ॲडिशन दिलेली आहे आपल्याला. मग n इज इक्वल टू 1. सो पहिल्यांदा LHS मध्ये काय, फर्स्ट n टर्मच्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन, जे 2 टर्म दिले त्यांची. मग आपल्याला फर्स्ट टर्म काय 1 × 3, सो LHS काय भेटणार आहे 3. त्यानंतर RHS, इथे RHS मध्ये एनची व्हॅल्यू काय पुटअप करायची आपल्याला, 1 पुटअप करायची आहे. आणि मग चेक करायचं आहे LHS आणि RHS सेम आहे का, आणि सेम असेल तर काय म्हणणार, रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. सो स्टेप 1 होल्ड. त्यानंतर स्टेप 2 अज्युम करायचं आहे n इज इक्वल टू के साठी. आणि स्टेप 3 प्रूव्ह करायचं आहे रिझल्ट n इज इक्वल टू के प्लस 1 साठी. आणि त्यावरून आपण स्टेप 4 लिहिणार, रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ n.
क्लिअर. मग आता आपण हे इक्वेशन फर्स्ट आहे, यावरनं मी स्टेप 1 घेतो मी. सो सोल्युशन स्टेप 1. आणि स्टेप 1 काय करायचं आपल्याला, फॉर एन इज इक्वल टू 1 साठी प्रूव्ह करायची आहे. मग मी LHS घेतो. LHS काय 1 इंटू 3, 1 इंटू 3 किती आलाय 3. त्यानंतर मी RHS घेतो. RHS काय n/6 n+1 4n + 5. इथे मी n ची व्हॅल्यू 1 पुटअप करतो. 1/6 1 + 1 4 + 5. बघा n ची व्हॅल्यू 1 पुटअप केली आहे. 1 + 1 2 4 + 5 6 म्हणजे काय भेटलंय, सॉरी 4 + 5 9. सो 2 इंटू 9/6. क्लिअर. डिवाइड करा. 2 1 चा 2, 2 3 चा 6 बरोबर. 3 1 चा 3 आणि 3 3 चा 9 म्हणजे किती आले आपल्याला, सिम्प्लिफाय केल्यानंतर व्हॅल्यू किती आली आहे 3. सो LHS आणि RHS काय भेटलं इथं आपल्याला सेम भेटलं आहे. त्यावरनं काय लिहितो मी LHS = RHS. आणि LHS = RHS असेल तर रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. म्हणजे स्टेप 1 इथे काय झाली आहे, होल्ड झाली आहे. मग काय म्हणूया, रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. ओके क्लिअर. आता काय करतो मी स्टेप 2 घेतो. सो स्टेप सेकंड. आणि स्टेप सेकंड काय सांगितले, अज्युम दॅट रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k. सो अज्युम that result is true for n is equal to k. केलं अजून. मग इक्वेशन फर्स्ट मध्ये n ची व्हॅल्यू काय करा, k पुटअप करा. म्हणजे काय 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 5 प्लस 3 इंटू 7 प्लस सो ऑन n इंटू 2n + 1. इथे n ची व्हॅल्यू काय पुटअप करायची आपल्याला, k पुटअप करायची आहे. सो इक्वल टू k/6 इंटू k + 1 इंटू 4k + 5. इक्वेशन सेकंड किंवा इक्वेशन फर्स्ट द्या. हा रिझल्ट काय n इज इक्वल टू k साठी होल्ड आहे, म्हणजे प्रूव्ह आहे, रिझल्ट ट्रू आहे असं आपण स्टेप 2 मध्ये काय केलंय, अजूम केलंय. आता यावरून आपल्याला स्टेप 3 प्रूव्ह करायची आहे. आणि स्टेप 3 काय करायची आपल्याला, टू प्रूव्ह रिझल्ट इज ट्रू फॉर or statement is true for n is equal to k + 1. यासाठी काय प्रूव्ह आहे. मग इक्वेशन फर्स्ट मध्ये n ची व्हॅल्यू काय करा, k + 1 पुट करा. जे स्टेटमेंट भेटणार आहे ते स्टेटमेंट आपल्याला काय करायचं ते प्रूव्ह करायचं आहे. मग काय प्रूव्ह करायचं आहे, 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 5 प्लस 3 इंटू 7 प्लस सो ऑन प्लस k + 1 इंटू 2k + 3 equal to k + 1/6 k + 2 into 4k + 9. हे स्टेटमेंट काय करायचं आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. मी फक्त काय केलंय, k ची व्हॅल्यू k + 1 पुटअप केली आहे. इथे काय होतं k × 2k + 1, k ची व्हॅल्यू k + 1. इथे k ची व्हॅल्यू k + 1 टाकली म्हणजे 2k + 2 + 1 म्हणजे 2k + 3 आलाय. इक्वल टू k + 1/6 k + 2 4k + 9. हे आपल्याला काय करायचं स्टेप 3 मध्ये प्रूव्ह करायचं आहे. मग मी LHS घेतो आणि LHS वरनं RHS प्रूव्ह करतो. ओके. आता स्टेप 3 मध्ये LHS काय घेणार आपण इक्वेशन फर्स्टची, 1 इंटू 3 2 इंटू 5 3 इंटू 7 प्लस सो ऑन n इंटू 2n + 1. इथे n ची व्हॅल्यू आपल्याला k + 1 पुटअप करायची आहे. सो 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 5 सो ऑन k ची व्हॅल्यू k + 1 पुटअप करायची आहे. सो भेटणार इथे आपल्याला k + 1 इंटू 2k + 3. हे आले आपल्याला LHS. याच्या अगोदरची टर्म म्हणजे प्रिव्हियस टर्म काय असणार ती लिहितो मी, 1 इंटू 3 2 इंटू 5 प्लस सो ऑन प्लस k इंटू 2k + 1 प्लस k + 1 इंटू 2k + 3. बघा ही व्हॅल्यू आहे.
आणि इक्वेशन सेकंडवरनं 1 इंटू 3 2 इंटू 5 3 इंटू 7 प्लस के इंटू 2k प्लस 1 याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ती काय करा इथे पुटअप करा आणि ती व्हॅल्यू काय दिली इथे आपल्याला k अपॉन 6 k प्लस 1 4k प्लस 5 इक्वल प्लस k प्लस 1 इंटू 2k प्लस 3 ही व्हॅल्यू आहे. इक्वेशन सेकंडवरून आपण याची व्हॅल्यू इथे पुटअप केली आहे. क्लिअर. बोथ टर्ममध्ये के प्लस 1 काय कॉमन आहे तो मी सेपरेट घेतो. के प्लस 1 मी कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये जे रिमेनिंग राहत आहे ते लिहूया. के अपॉन 6 4k प्लस 5 प्लस 2k प्लस 3. तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 6ने याला मल्टिप्लाय करतो. 6ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय भेटणार आहे आपल्याला 6 टाइम 2k प्लस 3 भेटणार आहे. क्लिअर. सो k प्लस 1 in bracket k time 4k plus 5 plus 12k plus 18 upon 6. आलं इथपर्यंत. नेक्स्ट आता ही टर्म, आता या टर्म सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटतं इथे आपल्याला k प्लस 1 k प्लस 2 4k प्लस 9 अपॉन 6. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय भेटते इथे आपल्याला k प्लस 2 4k प्लस 9 हे फॅक्टर भेटतात आणि रिमेनिंग आहे k प्लस 1 अपॉन 6 ॲज इट इज आहे. ही भेटली तुम्हाला LHS. आता RHS या इक्वेशनमध्ये n अपॉन 6 n प्लस 1 4n प्लस 5 ह्या इक्वेशनमध्ये n ची व्हॅल्यू काय पुटअप करायची k प्लस 1 आणि LHS आणि RHS सेम येत आहे का चेक करायचं आहे. ओके. RHS मध्ये मला n ची व्हॅल्यू काय पुटअप करायची k प्लस 1 पुटअप करायची आहे. मग मी ती व्हॅल्यू पुटअप करतो. सो काय भेटणार मला k प्लस 1 इन ब्रॅकेट k प्लस 1 प्लस 1 इंटू 4 टाइम k प्लस 1 प्लस 5 अपॉन 6 आणि याला मी सिम्प्लिफाय करतो. काय भेटणार आहे k प्लस 1 k प्लस 2 इंटू 4k प्लस 9 अपॉन 6. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर हे इक्वेशन आलं आहे बघा. LHS आणि RHS कशा आल्या आहेत सेम आल्या आहेत. मग काय म्हणणार मी सो देअर फोर LHS इक्वल टू RHS म्हणजे स्टेप 3 सुद्धा काय झाली आपल्याला होल्ड झाली आहे. मग काय म्हणतो मी रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k प्लस 1 आणि यावरनं काय लिहायचं आपल्याला स्टेप 4 लिहायचं आहे. आणि स्टेप 4 काय सो देअर फोर रिझल्ट ऑर स्टेटमेंट इज true for all value of n belongs to n. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. स्टेप 1 इथे मी रफ केलाय n इज इक्वल टू 1 साठी प्रूव्ह झाली आहे. स्टेप 2 अज्युम केली n इज इक्वल टू k साठी इक्वेशन सेकंड लिहिलंय. आणि स्टेप 3 n इज इक्वल टू k प्लस 1 साठी आपण काय केली आहे प्रूव्ह केली आहे LHS इक्वल टू RHS. आणि स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 होल्ड होत असेल तर त्यावरून आपण स्टेप 4 लिहिली आहे रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ n बिलॉंग्स टू n. ओके क्लिअर. N is the solution. Next example. By mathematical induction prove that 2 plus 4 plus 6 plus so on plus 2n equal to n time n plus 1. हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिमिलरली स्टेप 1 घेऊया. या इक्वेशनला काय म्हणतो मी फर्स्ट. सो स्टेप 1 फॉर n इज इक्वल टू 1 म्हणजे काय करायचं आपल्याला स्टेप 1 रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1 साठी प्रूव्ह करायचं आहे. मग यासाठी मी पहिल्यांदा LHS घेतो. LHS मध्ये काय फर्स्ट n टर्मची ॲडिशन आहे म्हणजे n इज इक्वल टू 1 म्हणजे काय फर्स्ट टर्मची ॲडिशन. फर्स्ट टर्म ॲज इट इज आहे 2. त्यानंतर मी RHS घेतो. RHS काय n इंटू n प्लस 1 तिथे n ची व्हॅल्यू 1 पुटअप केली काय 1 इंटू 1 प्लस 1 म्हणजेच काय 1 इंटू 2. बघा LHS आणि RHS काय आलाय सेम आल्यात. यावरून काय म्हणणार मी सो LHS इक्वल टू RHS. LHS आणि RHS कशा आल्यात सेम आल्यात. मग यावरून काय म्हणणार रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 साठी रिझल्ट काय झालाय प्रूव्ह झालाय. आता स्टेप सेकंड घ्यायची आहे
अज्युम करायचं आहे रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के. सो स्टेप सेकंड, अज्युम रिझल्ट इज ट्रू फॉर एन इज इक्वल टू के. मग एन इज इक्वल टू के साठी अजून केला एक रिझल्ट प्रूव्ह आहे. मग एनची व्हॅल्यू के पुटअप करा इक्वेशन फर्स्टमध्ये. इक्वेशन 2 भेटणार आपल्याला 2 + 4 + 6 + सो ऑन 2n इक्वल टू के इंटू के + 1 इक्वेशन सेकंड. स्टेप 2 लिहिली आहे. यावरनं स्टेप 3 प्रूव्ह करायची आहे. आणि स्टेप 3 काय करायची आपल्याला प्रूव्ह करायची आहे. प्रूव्ह रिझल्ट इज और स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू के + 1. यासाठी प्रूव्ह करायची आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय प्रूव्ह करायचं आपल्याला 2 + 4 + 6 + सो ऑन प्लस 2 टाइम के + 1 म्हणजे 2k + 2 इक्वल टू के + 1 इंटू के + 2. हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इथे काय 2k + 2 आहे. ओके. आता मी इक्वेशन फर्स्टची LHS घेतो 2 + 4 + 6 + सो ऑन 2n आणि तिथे एनची व्हॅल्यू के + 1 पुटअप करतो आणि LHS सिम्प्लिफाय करतो. त्यानंतर RHS घेतो ती सिम्प्लिफाय करतो एन इज इक्वल टू के + 1 पुट करून आणि LHS इक्वल टू RHS आहे का चेक करूया. असेल तर स्टेप 3 इज प्रूव्ह. ओके. आणि त्यानंतर स्टेप 4 लिहूया आपण. मग काय करतो मी इथे लेट LHS. LHS काय 2 + 4 + 6 + सो ऑन प्लस 2 टाइम के + 1. ओके. बघा 6च्या अगोदरची टर्म काय 4, 4च्या अगोदरची टर्म काय 2, 2 ने रिड्यूस होतोय. मग 2k + 2 ही टर्म आहे. त्याच्या अगोदरची टर्म काय असणार आहे 2k असणार आहे. मग ती टर्म लिहितो मी 2 + 4 + 6 + सो ऑन प्लस 2k प्लस 2 टाइम के + 1. क्लिअर. इक्वेशन सेकंड वरनं 2 + 4 + 6 + सो ऑन प्लस 2k इक्वल टू के टाइम के + 1 ही व्हॅल्यू आहे. ती इथे पुटअप करा. मग पुटअप केल्यानंतर काय भेटणार आहे के इंटू के + 1 प्लस 2 टाइम के + 1. बोथ टर्ममध्ये के + 1 ही कॉमन आहे. सेपरेट घ्या. मग के + 1 सेपरेट घेतला ब्रॅकेटमध्ये जे उरत आहे ते लिहूया. काय उरत आहे के + 2 एवढं रिमेनिंग राहत आहे. ही तुमची LHS लेफ्ट हँड साईड. आता RHS घेऊया. लेट RHS आणि RHS काय n इंटू n + 1. तिथे nची व्हॅल्यू के + 1 पुटअप करायची आहे. काय भेटणार आहे आपल्याला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये के + 1, सेकंड ब्रॅकेटमध्ये के + 1 + 1 + 1 + 1 + 2. सो के + 1 के + 2. सो LHS आणि RHS काय भेटलं आपल्याला सेम भेटले. सो LHS इक्वल टू RHS. स्टेप 3 मध्ये LHS आणि RHS काय आल्यात सेम आल्या. म्हणजे रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू के + 1. स्टेप 3 काय झाली होल्ड झाली आहे. यावरनं काय लिहिणार आपण सो रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू के + 1 आणि यावरनं आपण स्टेप 4 लिहिणार आहे. सो देअरफॉर रिझल्ट इज ट्रू फॉर all value of n belongs to n. Okay, hence the solution. बघा मी परत एकदा रिपीट करतो. काय प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला 2 + 4 + 6 + सो ऑन 2n इक्वल टू n इंटू n + 1 हे प्रूव्ह करायला सांगितलं होतं. मग स्टेप 1 मध्ये आपण रिझल्ट दाखवला n इज इक्वल टू 1 साठी प्रूव्ह केलाय. इथे LHS इक्वल टू RHS आलाय. ओके. त्यानंतर स्टेप 2 घेतला आपण रिझल्ट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू के. म्हणजे हे इक्वेशन n इज इक्वल टू के साठी ट्रू आहे हे आपण काय केलं अज्युम केलं. अज्युम केल्यानंतर इक्वेशन सेकंड भेटलं आपण आणि इक्वेशन सेकंड स्टेप 3 मध्ये यूज केलंय. स्टेप 3 काय होती रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा होता n इज इक्वल टू के + 1 साठी. म्हणजे एक्झॅक्टली हे इक्वेशन प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. मग nची व्हॅल्यू आपण के + 1 पुट केली बघा इथे. हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी इक्वेशन फर्स्टची मी LHS घेतली आणि त्या LHS मध्ये nची व्हॅल्यू के + 1 पुटअप केली आहे. बघा nची व्हॅल्यू के + 1 पुटअप केली आणि सिम्प्लिफाय केलंय. आणि इथे बघा काय इक्वेशन आलं मग पुटअप केल्यानंतर 2 + 4 + 6 + सो ऑन 2k + 2 टाइम के + 1. इक्वेशन सेकंड वरनं
2 + 4 + 6 + so on + 2k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती इथे पुटअप केली आहे. पुटअप केल्यानंतर सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटलं आपल्याला k+1 k+2 ही झाली LHS. त्यानंतर RHS. इक्वेशन फर्स्टची RHS काय होती, n × n+1 होती. तिथे n ची व्हॅल्यू k+1 पुटअप केली. काय भेटलं k+1 k+2. LHS आणि RHS सेम आलाय. सो रिझल्ट इज ट्रू फॉर n = k+1. स्टेप 3 होल्ड झाली आहे. मग स्टेप 4 लिहिली आपण. रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ n बिलॉंग्स टू n. सो बाय मॅथमॅटिकल इंडक्शन वी प्रूव्ह this statement. Okay, is the solution.